निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हाकलून देऊया। सर्वांना नमस्कार मित्रहो, पचन शक्ती वाढवणं म्हणजे पोटाचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहील, ज्याला आपण गट हेल्थ म्हणतो, म्हणजे पोट साफ चांगल्या प्रकारे होईल, याच्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे। कारण ही इतकी अत्यंत गंभीर समस्या आहे आणि हा इतका महत्त्वाचा विषय आहे की बऱ्याच जणांना पोटाची समस्या असते, म्हणजे पोट गच्च होणं, पित्त होणं, गॅसेस होणं, गुब्ब होणं, पोट साफ न होणं, पोट अधूनमधून दुखणं, मळमळ होणं, भूक कमी लागणं किंवा अतिशय जास्त लागणं, या अशा प्रकारच्या ज्या समस्या असतात, या जर पचन व्यवस्थित झालं नाही तरच होतात। त्या म्हणजे पचनशक्ती चांगली पाहिजे, आतड्यांचं आरोग्य चांगलं पाहिजे, म्हणून काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे आज आपण पाहूया। याच्यात सगळ्यात महत्त्वाचं, जे आंबवलेले पदार्थ असतात, आंबूस असतात, थोडे आंबूस गोड असतील, असे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाण्यात आले पाहिजे। आता लिंबू पाणी आहे, तर हे लिंबू पाणी अधूनमधून सतत पित राहणं पोट साफ होण्याकरता खूप चांगलं असतं। थोडं थोडं ज्याला पित्ताचा त्रास असेल त्यांना खूप कमी प्रमाणामध्ये, तर जसं जमेल तसं दररोज एक अर्धा लिंबू किंवा एक लिंबू जास्तीत जास्त संपवलं पाहिजे। ते तुम्ही जेवणामध्ये घ्या, भाजीवर टाकून घ्या किंवा पाण्यामध्ये मिसळून प्या, पण लिंबू पिणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। तसंच जे आपण कोशिंबीर म्हणतो, ज्याच्यामध्ये काकडी, टमाटा, कांदा, दही, थोडी कोथिंबीर अशी मिक्स करून जी केलेली असते, खूप टेस्टी असते, अशा प्रकारची ही कोशिंबीर पण दरवेळच्या जेवणामध्ये असणं अतिशय फायदेशीर, निदान दिवसातून एखाद्या दुसऱ्या वेळा तर जेवणामध्ये ही असणं आवश्यक आहे। तसंच ताक आहे, दही आहे, पुन्हा रायता आहे किंवा कढी आहे, मठ्ठा आहे, अशा प्रकारचे पदार्थ सुद्धा जेवणामध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे। यानं काय होतं की चांगल्या बॅक्टेरिया जे असतात आतड्यामध्ये, ज्या आपल्याला मदत करणारे जंतू असतात, ज्याला आपण बॅक्टेरियल फ्लोरा असं म्हणतो, आणि हे चांगल्या प्रकारे जर आतड्यामध्ये असतील तर ते खूप चांगलं कार्य करतात। अन्न पचन व्हायला पण मदत होते, पोट साफ व्हायला पण मदत होते, ते गॅसेस होऊ देत नाहीत, पोट गच्च किंवा गुब्ब होऊ देत नाहीत। तर हे चांगल्या बॅक्टेरिया चांगल्या जंतूमध्ये वाढण्याकरता या प्रकारच्या आहाराची गरज असते। तसंच बडीशोप आहे, साधी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी जेवल्यानंतर बडीशोप आणि थोडीशी त्यात साखर टाकून, साखर घ्या किंवा नका घेऊ, हे जर बारीक चावून खाल्लं जेवल्यानंतर तर त्याचा पण फायदा होतो। तसंच नारळ पाणी अधूनमधून, दररोज पिलं पाहिजे असं नाही, पण अधूनमधून नारळ पाणी पिण्याचाही पोट साफ होण्यासाठी फायदा होतो। तसंच आंबवलेले बाकीचे जे पदार्थ असतात ते पण पदार्थ आहारामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे। तसंच पचेल तेवढंच खाल्लं पाहिजे आणि जेवढं खाल्लं तेवढं पचवलं पाहिजे। अशी आपल्याला जी स्वतःला वाटतं की मी एवढं पचवू शकतो तर तेवढ्याच प्रमाणात खा, किंवा थोडं बेतानं कमी प्रमाणात खाल्लं तर चालेल, पण जास्त ओव्हरलोड नाही झालं पाहिजे। कारण ओव्हरलोड झालं तर ते आतड्यावरती तेवढा लोड पडेल आणि लोड पडला तर ते पचन चांगल्या प्रकारे होणार नाही, म्हणजे पोटाचे त्रास पुन्हा सुरू होतील। म्हणून पचनशक्ती चांगली वाढवायची असेल तर त्या आतड्यांना पण थोडासा आराम मिळाला पाहिजे, त्याला पण लोड कमीत कमी आला पाहिजे, जास्त लोड येऊ नये। तसंच जे काही तुम्हाला खायचं आहे थोडं कच्च्या स्वरूपामध्ये, निसर्गातून आलेलं जे असतं फ्रेश ताजं, हे बारीक चावून आणि स्वच्छ, हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत की स्वच्छता अतिशय चांगली असली पाहिजे। ती काय पालेभाजी असेल, फळ असेल किंवा फळभाजी असेल, त्याची स्वच्छता धुवून त्याला चांगलं पुसून स्वच्छ केलेली पाहिजे। आणि दुसरं, ते खाताना बारीक चावून खाल्लं पाहिजे। आपण म्हणतो की ते तोंडात पाणी पाणी झालं पाहिजे, त्याला 24 वेळेस का 32 वेळेस काय चावायचे ते चावा, पण ते तोंडात पाणी पाणी झालं पाहिजे एवढं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आहारामध्ये विविधता पाहिजे, एकच प्रकारचं कुठलं पुन्हा पुन्हा तेच खाऊ नका, आणि प्रोटीन्सचं प्रमाण चांगल्या प्रमाणात येऊ द्या। जे द्विदल असतं किंवा प्रोटीन असतात, प्रथिने जे आपण म्हणतो, त्याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे। तसंच जे कच्चे अन्नपदार्थ आपण आता म्हटलं त्यांचा समावेश आहारामध्ये आपण मागे सांगितलेलं आहे की तुमचं वजन जर 60 किलो असेल तर 1 किलो वजनाच्या ह्याला 5 ग्राम कच्चं लागत असतं, म्हणजे 300 ग्राम कच्च्या स्वरूपाचं
त्याच्यावर कसलीही प्रक्रिया न केलेला आहार तुमच्या जेवणामध्ये दररोजचा असला पाहिजे. तसंच आपण पुन्हा पुन्हा त्याचं नाव घेतो ते लसणाची कच्ची पाकळी 1 किंवा 2 पाकळ्या जेवणामध्ये दुपारच्या कधीच्याही पण थोड्याशा नियमितपणाने घेत राहा. त्यानं पण अन्नपचन व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. तसंच आता आपण बडीशोप म्हटलं, तसंच जिरे पूड जी असते त्याची भुकटी करून ठेवलेली त्याच्या पाण्यामध्ये टाकून किंवा कशाची भाजीमध्ये कशाची तुम्ही घेऊ शकता. तर हे जिरे जर तुम्ही घेतले तर त्याचाही फायदा चांगला होतो. तसंच ओव्याचा पण फायदा पोट साफ होण्याकरता चांगल्या प्रकारे होतो. फक्त आपल्याकडे कसं आहे, हे सगळे पदार्थ सर्वांना माहीत असतात, पण कधीतरी कुठंतरी ते घेतले जातात, नियमितपणानं घेतले जातात. तर हे नियमितपणानं जेवणाच्या नंतर जेवणाच्या मध्ये जसं जमेल तसे पण हे नियमितपणानं घेतले पाहिजे. म्हणजे बडीशोप आहे, जिरे आहेत, ओवा आहे, हे अधूनमधून नियमितपणानं आहारामध्ये घेतले पाहिजे. तसंच पुदिना आहे. पुदिना हा एक असा चांगला घटक आहे की तो पण पोट साफ करायला मदत करतो. पुदिन्याची पानं असतील तर हे पण पानं आपल्या आहारामध्ये गेली पाहिजे. तसंच सर्वत्र मिळणारे कॉमनली आपण वापरतो ते म्हणजे हळद. हे जे टर्मेरिक आपण म्हणतो याच्यामध्ये कुर्कुमिन हा एक घटक असतो आणि हा घटक आपल्या आतड्यामधले जे पाचक द्रव्य असतात, जे एन्झाईम्स असतात, हे एन्झाईम्स पाझरण्याकरता चांगल्या प्रकारे मदत करतो. आणि मग हे जर चांगल्या प्रकारे पाझरले तर अन्नपचन व्हायला चांगल्या प्रकारे सोपं जातं. म्हणून हळदीचंही प्रमाण जेवणामध्ये किंवा आहारामध्ये नियमितपणानं असलं पाहिजे. तसंच काकडी हा एक पदार्थ असा आहे, काकडी जर तुम्ही बारीक चावून खाल्ली त्याचा अन्नपचन व्हायला आणि पोट साफ व्हायला खूप खूप फायदा होतो. काकडीचा चांगल्या प्रकारे वापर नियमितपणानं केला पाहिजे. कच्च्या स्वरूपात जशी आहे तशीच ती वापरली पाहिजे. तसंच टमाटे पण याच्यासोबत किंवा आपण लसणाचा उल्लेख केला तसंच कांदा पण कच्चा याचा पण वापर जेवणामध्ये केला पाहिजे. तसंच पपई हा एक असा घटक आहे की जो अन्न आपल्याला पचवण्याकरता मदत करतो. पपई जर कच्च्या स्वरूपातली आपण खाल्ली म्हणजे पिकल्यानंतरच ते जशी आहे तशी खाल्ली आपण तर तिचा फायदा आतड्यामधले जे पाचक रस असतात किंवा जे एन्झाईम्स असतात ते जास्त प्रमाणामध्ये स्त्राव होतात आणि ते जास्त प्रमाणात स्त्राव झाले तर त्यामुळे अन्नपचन व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते. म्हणजे आतड्याची पाचन क्रिया पण चांगल्या प्रकारे चालते, पचनशक्ती वाढते आणि आतड्यामध्ये जे चांगल्या प्रकारचे जंतू असतात ज्याला आपण मगाशीच म्हटलं की बॅक्टेरियल फ्लोरा जे मदत करतात आपल्याला तर त्यांची पण वाढ चांगल्या प्रकारे होते. नियमितपणानं पपईचंही सेवन केलं पाहिजे आणि आता पपई 12 महिने पण आपल्याकडे मिळू शकते. म्हणून हे जे अन्नपदार्थ आहेत ज्यांचा आपण वर उल्लेख केला या अन्नपदार्थांचा वापर नियमितपणानं केला पाहिजे. थोडक्यात म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की कच्च्या स्वरूपामधलं आहार हा फळं असतील, पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील यांचा वापर केला पाहिजे. स्वच्छता पाळून आणि बारीक चावून ते खाल्लं पाहिजे. थोड्या थोड्या प्रमाणात ते वाढवत आपल्याला जर सवय नसेल तर त्याचा प्रमाण आपल्या आहारामधलं वाढवलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना याला जोडून जर तुम्ही थोडासा शारीरिक व्यायाम करत असाल, ते साधा चालण्याचा व्यायाम असेल, थोडंसं रनिंग असेल किंवा स्विमिंग असेल, काय जे तुम्हाला जमत असेल, जसा व्यायाम जमत असेल त्या प्रकारचा व्यायाम दररोज एका तासाभराचा जरी कमीत कमी करत असाल तर त्याचा पण फायदा, कारण त्यानं आतड्याच्या हालचाली वाढतात, अन्न पुढं सरकायला मदत होते. आणि पाणी ॲडिक्वेट पिलं पाहिजे, पुरेसं पाणी पिलं पाहिजे. पाणी जर कमी पडलं तर या सगळ्या नियमांचा फायदा होणार नाही. म्हणून पाणी पण भरपूर पिलं पाहिजे, व्यायाम नियमित केला पाहिजे, वजन कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे आणि मानसिकता जर चांगली असेल, आनंदी मानसिकता, प्रसन्न मानसिकता असेल तर सगळे शरीरातले हार्मोन्स जे सगळे एन्झाईम्स आहेत ते सगळे पाझरतात, सगळे चांगल्या प्रकारे शरीरामध्ये स्त्राव होतात आणि त्यांचा पण फायदा अन्नपचन होण्याकरता, पोट साफ होण्याकरता, पोटाचे कसलेही त्रास होणार नाही याकरता त्यांचा फायदा होतो. तर अशा प्रकारे हे सगळे घटक आहारामध्ये समावेश करून आपला विविध रंगी किंवा विविध ढंगी काय म्हणतो आपण विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमासारखा हा आहाराचा कार्यक्रम हा वेगवेगळ्या रंगांचा, वेगवेगळ्या प्रकारच्या फळं, पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश आहारामध्ये केला तर आपलं पोट एकदम साफ राहायला, कसलीही तक्रार होणार नाही. इथून तोंडामधून अन्न मध्ये गेल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत कुठल्याही प्रकारे आतड्यामध्ये कुठेही कसला प्रॉब्लेम येणार नाही आणि एकदम पोट साफ व्हायला मदत होईल. आणि पोट साफ होणं हे इतकं अत्यंत महत्वाचं आहे. पोट निरोगी असणं, आतडे निरोगी असणं की ते जर असेल
तरच त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहत असतं. नसता पोट साफ नसणाऱ्या व्यक्तीनं काहीही प्रयत्न करू द्या, त्याचं आरोग्य नीट राहत नाही, त्याचं आरोग्य व्यवस्थित राहत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पोट व्यवस्थित असण्याचं, पचनशक्ती चांगली असण्याचं किती महत्व आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळं हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, इतरांना पाठवा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.